राहुरी विधानसभेत एक आमदार अवघ्या 23 मतांनी झाले होते विजयी. रंजक आठवणींना उजाळा. नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज. 28 वर्षांपूर्वी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे चंद्रशेखर कदम यांच्या रूपाने या मतदारसंघामध्ये प्रथम भाजपचं कमळ फुललं होतं. त्यानंतर तब्बल 28 वर्षांनी या विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. पुनर्रचित राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामध्ये भाजपने माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांनाच मैदानात उतरवलेलं आहे. 1998 मध्ये तत्कालीन खासदार प्रसाद तनपुरे यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर पोटनिवडणूक झाली होती. आता आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने 1998च्या पोटनिवडणुकीविषयीची चर्चा ही मतदारसंघामध्ये होत आहे. ज्येष्ठ पत्रकार अनिल देशपांडे अशी आठवण सांगतात की भाजपच्या चंद्रशेखर कदम यांनी अवघ्या 23 मताच्या फरकाने या निवडणुकीमध्ये विजय मिळवला होता. 2 वेळा झालेली फेर मतमोजणी आणि मतमोजणी दरम्यान काही मिनिटांसाठी खंडित झालेला वीज पुरवठा यामुळे ही निवडणूक आजही चर्चेचा विषय ठरते. 1998 मध्ये काँग्रेसचे आमदार प्रसाद तनपुरे यांना कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्याने व त्यांनी तत्कालीन भाजपचे खासदार भीमराव बडदे यांचा पराभव करून ते खासदार झाल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे 1998 मध्ये राहुरी मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. त्यावेळी एकत्रित पूर्ण राहुरी तालुका हा मतदारसंघ होता. या निवडणुकीमध्ये भाजपचे चंद्रशेखर कदम, काँग्रेसचे रामदास पाटील धुमाळ, जनता दलाचे लक्ष्मण धागुडे व अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट पंढरीनाथ पवार यांच्यासह एकूण 7 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. पोटनिवडणूक असल्याने 54.3% मतदान झालं. या मतमोजणीमध्ये सुरुवातीपासूनच चुरस दिसून आली. अंतिम फेरीमध्ये कदम हे अवघ्या 4 मतांनी पराभूत होण्याची शक्यता होती. त्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली, मात्र त्याआधी धुमाळ समर्थकांनी विजयी मिरवणूक काढली होती. पहिल्या फेर मतमोजणीमध्ये त्यांच्या मतामध्ये 20 मतांची वाढ होऊन ते 16 मतांनी आघाडीवर आले. त्यानंतर रामदास धुमाळ निवडणुकीतील मिरवणुकीमधून मतमोजणी स्थळी आले. त्यांनीही फेर मतमोजणीची मागणी केली. ही मागणी करताना तत्कालीन जिल्हाधिकारी विजय कुमार यांच्याशी त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली होती. दुसऱ्या फेर मतमोजणीमध्ये कदम यांना आणखीन 7 मतं मिळाली आणि अखेर ते 23 मतांनी विजयी ठरले होते. या प्रक्रियेदरम्यान काही मिनिटांसाठी वीज पुरवठा खंडित झाल्याने मतमोजणी ठप्प झाली होती. मुळा प्रवरा वीज पुरवठा संस्थेचा हा वीज पुरवठा होता. खंडित वीज पुरवठ्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. तसेच सुमारे 4000 मते सुरुवातीला बाद ठरवण्यात आली होती. भाजप कार्यकर्त्यांच्या हरकतीनंतर काही मतं पुन्हा मोजणीत घेतली गेली आणि त्याचा निकालावर परिणाम झाला. या निवडणुकीची आकडेवारी पाहता एकूण मतदार संख्या 1,63,444 होती. त्यापैकी 88,829 मतदारांनी मतदान केलं. चंद्रशेखर कदम यांना 34,523 तर रामदास पाटील धुमाळ यांना 34,500 मतं मिळाली. ॲडव्होकेट पंढरीनाथ पवार यांना 15,059 अशी 3ऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. या विजयामुळे साखर कारखानदारीच्या पट्ट्यातून निवडून येणारे भाजपचे पहिले आमदार म्हणून चंद्रशेखर कदम यांची नोंद झाली. त्यानंतर 1999 मध्ये प्रसाद तनपुरे यांनी कदम यांचा 600 मतांनी पराभव केला. तर 2004 मध्ये कदम यांनी तनपुरे यांच्यावर 10,000हून अधिक मतांनी विजय मिळवला. या मतदारसंघामध्ये तनपुरे आणि कदम कुटुंबियांमधील राजकीय लढत ही दीर्घकाळ रंगली होती. 2014, 2019 आणि 2024च्या निवडणुकीतही चुरस कायम राहिली. दरम्यान वयाच्या 60 वर्षांनंतर निवडणूक न लढवण्याचा निर्णय चंद्रशेखर कदम यांनी घेतल्याने पुढील निवडणुका त्यांनी लढवल्या नाहीत. राहुरीच्या राजकीय इतिहासातील 1998च्या पोटनिवडणुकीतील थरार हा अनपेक्षित होता. त्यावेळी रामदास पाटील धुमाळ यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची न झालेली देवळाली प्रवाराची सभाही एक चर्चेचा विषय ठरली. त्यावेळी धुमाळ यांच्या प्रचारार्थ पवार यांची सभा होणार होती, मात्र ती सभा झाली नाही. त्या न झालेल्या सभेचा या निकालावर परिणाम झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आजही आहे. आता भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत असून भाजपने कर्डिले यांच्या कुटुंबातच उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे गोविंद मोकाटे हे रिंगणामध्ये आहेत, तर वंचित तर्फे संतोष तोळके यांना उमेदवारी दिलेली आहे. अन्य 4 अपक्षही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. त्यामुळे या निवडणुकीत सुद्धा काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
तुम्हाला या पोटनिवडणुकीबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज.